श्री स्वामी समर्थ. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते. अमावस्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ही तिथी जगाचा पालनहार विष्णू आणि पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे. मे महिना म्हणजे मराठी पंचांगानुसार चैत्र माह पितरांच्या पूजेला समर्पित आहे. या महिन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच चैत्र अमावस्येला खूप महत्त्व आहे. ही अमावस्या पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठ धाममध्ये स्थान मिळते. पंचांगानुसार चैत्र महिन्यात कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल, तर 8 मे रोजी सकाळी 8:51 अमावस्या समाप्त होईल. उदय तिथीनुसार 8 मे रोजी चैत्र अमावस्या साजरी होईल. पौराणिक कथेनुसार एका शहरात एक राजा राहत होता. त्या राजाची राणी अतिशय धार्मिक होती. या राजाच्या राजवाड्यासमोरच एका सावकाराचा वाडा होता. या सावकाराची पत्नी आणि राणीची चांगली मैत्री होती. एके दिवशी सावकाराच्या बायकोच्या रडण्याचा आवाज आला. त्यावर राणीने राजाला विचारले असता त्यानं सांगितलं की सावकाराचा मुलगा मरण पावला आहे. अशा दुःखापासून राणी वंचित होती. तेव्हा राणीने राजाला विचारले की हे दुःख काय असते. यावर राजा म्हणाला की जेव्हा तुझ्या मुलाचा मृत्यू होईल तेव्हा तुला कळेल. हे ऐकून राणीने लगेच आपल्या मुलाला खाली फेकले, पण देवाच्या कृपेने त्याला काहीच झाले नाही. त्यानंतर राणीने पुन्हा विचारलं की दुःख काय. तेव्हा राजा म्हणाला, जेव्हा शेजारच्या राज्यातील राजाशी माझे युद्ध होईल आणि त्या युद्धात मी एकटाच जाईन, त्यानंतर तुला माझ्या मृत्यूची बातमी कळेल, तेव्हा तुला कळेल दुःख काय असते. मात्र राणी नेहमी अमावस्येचे व्रत पाळत असे. त्यामुळे राजा नेहमी युद्ध जिंकूनच परत येत असे. राणीने पुन्हा प्रश्न विचारला. त्यानंतर राजा म्हणाला की आपण गंगा मातेच्या दर्शनाला कधीतरी जाऊ. मग मी गंगा नदीत उडी घेईन आणि मग तुला कळेल दुःख. मग मी गंगा नदीत उडी घेईन आणि मग तुला कळेल दुःख काय असते. तर दुसरीकडे भगवान शंकर कैलास पर्वतावर बसून राजा आणि राणीचे हे संभाषण पाहत आणि ऐकत होते. तेव्हा भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले की चल मी तुला आनंदी आत्मा दाखवतो. यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीनं शेळ्यांचे रूप धारण केले आणि एका विहिरीजवळ गवत खाऊ लागले. दरम्यान तिथून जात असताना राणीला ती विहीर दिसली, ज्या ठिकाणी शिव आणि पार्वती शेळीच्या रूपात होते. ती विहीर पाहिली आणि राणी म्हणाली की आपण इथेच विश्रांती घेऊया. विश्रांती दरम्यान राणीने शेळीच्या रूपातील महादेव आणि माता पार्वतीचं सर्व संभाषण ऐकलं, ज्यामध्ये महादेव आणि माता पार्वतीला सांगतात की राणीने अमावस्येचे व्रत केले, त्यामुळे तिला या जन्मात दुःख मिळणार नाही. हे सर्व काही ऐकून राणीला सर्व कळाले आणि तिने राजाला सर्व काही सांगितले. तेव्हापासून अमावस्येचे व्रत केल्याने माणूस सर्व त्रास आणि दुःखापासून दूर राहतो, अशी मान्यता आहे. चला जाणून घेऊया अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत. 1. पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावस्येला पशुपक्ष्यांना धान्य अर्पण करा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात. 2. चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांच्या संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात. या दिवशी दानधर्म करणाऱ्याला अधिक महत्त्व आहे. अमावस्या तिथीला गरीब लोकांना अन्नदान आणि पैसे दान केले पाहिजे. यासह तुम्ही कपडे, साखर, धान्य इत्यादी गोष्टींचेही दान करू शकता. या उपायाने पितृदोष दूर होतो, पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 3.
तुम्ही पितृदोषाने त्रस्त असाल तर चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांच्या संबंधित ओम आद्यभूताय विद्येय सर्वसेवाय धीमहि शिवशक्ती स्वरूपेण पुत्रदेव प्रचोदयात या मंत्राचा जप केला पाहिजे. या मंत्राचा जप केल्याने पितर प्रसन्न होत पितृदोष दूर होतो. 4. अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्या. गोळ्या करताना देवाचे नाव घेतले पाहिजे. त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या मासोळ्यांना खाऊ घाला. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच अडचणी दूर होऊ शकतात. 5. या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला. असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील. हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील. 6. या दिवशी कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानादी करून चांदीने निर्मित नागनागिनीची पूजा केली पाहिजे. पांढऱ्या फुलासोबत याला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे. 7. ज्याला कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्याच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे. 8. अमावस्येच्या रात्री 5 लाल फूल आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात. 9. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होईल. 10. या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थाचे सेवन नाही केले पाहिजे. 11. अमावस्येच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करावयाचे विशेष महत्त्व आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.